तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला आज बनवत आहे पावटा बटाटा वांगा आणि आता इथे आपण पापड कुरड्या तळून घेऊ आणि ती डाळीला पण पूर्ण मारून घेऊ. आपले पापड तळून झाले तर कांदा पण घेऊया, थोडा सकाळी मसाला लाल तिखट परतून घेऊया. पण झाली ती डाळीला फोडणी मारून झाली आहे. ते आपला कांदा शिजतोय, त्याच्यात आपण टमाटर सॉरी मिस्टेक गलतीचं मिस्टेक थोडंसं मीठ टाकून पटकन शिजेल याच्यासाठी आपण मीठ टाकून घेऊया. कांदा आणि टमाटर परतवून झाले तर अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, थोडं त्याला आपण परतवून घेऊया. आणि ही आहे आपली पावटा बटाटा वांगा. तर आपण टाकूया लाल तिखट, धना पावडर आणि हळद हे एकजी करून घेऊया. आणि आपले पावटा आणि बटाटा वांगा धुवून घेतलेला ते पण टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित एकजी करून घेऊया. मीठ टाकलं आहे मी, परत नाही तर मी मीठ टाकून द्यायचं. त्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवते. ही आपली डाळ झाली. आता बनवा भाकऱ्या आणि त्या साईडला शिजते आपली पावट्याची भाजी. आणि माझे मिस्टर आहोत इथे, मी बनवत आहे भाकऱ्या तांदळाच्या आणि एका साईडला आपली भाजी शिजते. काय झालं काय झालं आता बघूया आपली भाजी कुठपर्यंत आली आहे, शिजली आहे की नाही. आणि वरून टाकूया कोथिंबीर. ऑलमोस्ट झाली आहे, शिजली आहे. आणि ते माझ्या भाकऱ्याही रेडी झाल्या आहेत. तर या तुम्ही सर्वांनी जेवायला आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर जावा आणि नक्कीच फॉलो करा आणि ही व्हिडिओ संपूर्ण पहा. अशा प्रकारे झाली आहे ही आपली भाजी. तर या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, या सर्वांनी जेवायला. बाय बाय. तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला आज बनवत आहे पावटा बटाटा वांगा आणि आता इथे आपण पापड कुरड्या तळून घेऊ आणि ती डाळीला पण पूर्ण मारून घेऊ. आपले पापड तळून झाले तर कांदा पण घेऊया, थोडा सकाळी मसाला लाल तिखट परतून घेऊया. पण झाली ती डाळीला फोडणी मारून झाली आहे. ते आपला कांदा शिजतोय, त्याच्यात टमाटर सॉरी मिस्टेक गलतीचं मिस्टेक थोडंसं मीठ टाकून पटकन शिजेल याच्यासाठी आपण मीठ टाकून घेऊया. कांदा आणि टमाटर परतवून झाले तर अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, थोडं त्याला आपण परतवून घेऊया. आणि ही आहे आपली पावटा बटाटा वांगा. तर आपण टाकूया लाल तिखट, धना पावडर आणि हळद हे एकजी करून घेऊया. आणि आपले पावटा आणि बटाटा वांगा धुवून घेतलेला ते पण टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित एकजी करून घेऊया. मीठ टाकलं आहे मी, परत नाही तर मी मीठ टाकून द्यायचं. त्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवते. ही आपली डाळ झाली. आता बनवा भाकऱ्या आणि त्या साईडला शिजते आपली पावट्याची भाजी. आणि माझे मिस्टर आहोत इथे, मी बनवत आहे भाकऱ्या तांदळाच्या आणि एका साईडला आपली भाजी शिजते. काय झालं काय झालं आता बघूया आपली भाजी कुठपर्यंत आली आहे, शिजली आहे की नाही. आणि वरून टाकूया कोथिंबीर. ऑलमोस्ट झाली आहे, शिजली आहे. आणि ते माझ्या भाकऱ्याही रेडी झाल्या आहेत. तर या तुम्ही सर्वांनी जेवायला आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर जावा आणि नक्कीच फॉलो करा आणि ही व्हिडिओ संपूर्ण पहा. अशा प्रकारे झाली आहे ही आपली भाजी. तर या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, या सर्वांनी जेवायला.